हाय अँड हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही होतो चामे काकूच्या घरी. त्यांच्या घरी जाऊन मस्त जेवण केलं आणि जेवण एक नंबर होतं. त्याच्यानंतर पुण्यावरून माझी आत्या श्री ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आली. मग आम्ही पण निघालो पालखीचं दर्शन घेण्यासाठी. तेव्हा आम्हाला रस्त्यात काय दिसले, वारकरी सगळे मोठ्या मोठ्या चपात्या बनवत होत्या. तुम्ही बघा तर खरं किती मोठी चपाती, आणि एवढी मोठी चपाती बघून तर मी शॉक झालो. कसं खाणार एवढ्या मोठ्या चपातीला. मग आम्ही परत निघालो पालखीचे दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेताना रस्त्यात आम्हाला टिक्का लावणारा भेटला. मग आम्ही त्याच्याकडून टिक्का लावून घेतला. हर्षू तर काय क्यूट दिसत होती टिक्का लावल्यानंतर. मग आम्ही सगळ्यांनी टिक्का लावला. टिक्का लावल्यानंतर आम्ही मग गेलो दर्शनासाठी. मग आम्हाला रस्त्यात जाताना आम्हाला आमच्या काकू भेटल्या. काकू आज तिथे सर्वांना लाडू वाटत होते. बघा तुम्ही, काकू हाय करा. आणि हे यूट्यूब फॅमिली, माझ्या यूट्यूब चॅनलला मोठे व्हिडिओज पण आलेले आहेत, म्हणजेच आपले लॉंग व्लॉग आलेले आहेत. ते बघायला तर तुम्ही बिलकुल पण विसरू नका. मग हर्षू तिथे एका मस्त गाडीवर बसून फोटोशूट करायला लागली. तेवढ्यात पालखी आली. आम्ही पालखीचं दर्शन घेतलं. दर्शन तर खूप छान झालं. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो तर ते जम्पिंग जपांग, मोठे मोठे पाळणे वगैरे सर्व आलेले. मी मोठ्या ब्लॉगमध्ये सर्व कॅप्चर केले. मग हर्षूला बसायचं होतं गाडीमध्ये. गाडीमध्ये बसायचं तर तिने अशी जिद्द लावली की तिला 2 वेळेस गाडीत बसवलं. मग तेव्हा जाऊन ती कुठं खुश झाली. सगळ्यात पेक्षा तिचीच गाडी जास्त फास्ट पळत होती. बघा तुम्ही. हँडल बघ तिथे. बघ, बुर कर, बुर बबी, बुर कर, बुर बुर. तू गाडी चालव, गाडी चालव. टिप वाजव, टिप. टिप वाजव, टिप टिप. गाडी चालव, गाडी चालव, बुर बुर कर. बाय बाय. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आजचा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.